नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आता 460D पॉवर विडर किसान क्राफ्ट कंपनीचा आहे. त्याच्याबद्दल आपण तुम्हाला जनरली माहिती काय देणार आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचा काय विषय आहे की बाबा टर्निंगला एका साईडला ओढतंय, क्लच सेटिंग, ऑइल बदली, अशा काही किरकोळ गोष्टी आहेत त्या आपण थोडक्यात माहिती देणार आहे. तर मित्रांनो, हे 460D 11 HP मशीन आहे. आपल्याकडे 5 HP पासून 13 HP पर्यंत पॉवर विडर मिळतात मित्रांनो. आलं, ऊस, हळद, भांगलणी, अंतर्गत मशागत, चिखलणी आणि बागत काम करण्यासाठी अगदी उत्तम प्रकारचे आपल्याकडे पॉवर विडर आहेत. तर मित्रांनो, आपण थोडक्यात माहिती देणार. तर मित्रांनो, हे जे इंजिन आहे, हे इंजिन 192चं असून तर ह्याचा एअर किनर असं चांगला हे मोठ्या जसा ट्रॅक्टरला येतो तसा ह्याचा एअर किनर दिलेला आहे, जेणेकरून इंजिन थंड करायचं काम करतं एअर किनर मित्रांनो. ह्याला टाकी दिलेली आहे 5 लिटरची, डिझेलची टाकी आहे 5 लिटरची मित्रांनो. तुम्ही 5 लिटर आरामशीर डिझेल बसू शकतं. दुसरी गोष्ट, हे बटन स्टार्ट आहे, ह्याला बॅटरी सुद्धा चांगली दिलेली आहे आणि हे बटन स्टार्ट मशीन येतं. तर मित्रांनो, काय विषय लोकांचं काय म्हणणं आहे की बाबा टर्निंगचा काय विषय होता, त्याचे टर्निंग दिलेत, ह्याचे लिव्हर दिलेत, हे वळवण्यासाठी दिलेत. म्हणजे हा टर्निंग जो आहे, जेव्हा आपण हा यूज करतो दाबतो त्या टायमाला मशीन उजव्या बाजूला वळतं आणि डाव्या बाजूला टर्निंग दाबतो त्या टायमाला डावीकडे वळतं. तर काय होतं, कधी कधी मशीन उजव्या साईडला थोडं थोडं रस्त्यानं चालताना सुद्धा रस्त्यानं तिरकं चालतं. तर का चालतं, त्याचे कारण काय आहे? तर मित्रांनो, हे जे टर्निंगला दिलेले तुम्हाला सेटिंग, तर ही सेटिंग पूर्ण ही जी केबल आहे इथं 2-3 ठिकाणी सेटिंग आहे मित्रांनो. जर वळायला लागलं तर फक्त हा जो स्टड आहे, हा 12चा पाना इथं पट्टी पाना बसून हे 2-3 थ्रेड आतमध्ये घेतल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, हे जे पाठीमागचं चाक जे आहे ते सुद्धा सरळ एकदम स्ट्रेट पाहिजे, जेणेकरून वाय जरी क्रॉस असलं तरी मशीन मित्रांनो एका साईडला ओढू शकतं. हा झाला टर्निंगचा प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, मशीनचा हा क्लच आहे. क्लचचा काय विषय, कधी कधी काय होतं मित्रांनो, क्लच सेटिंग उतरते, मग काय होतं, पिकअप येत नाही, रोटर काम करत नाही, स्लो चालतो. तर ह्याचं सुद्धा सेटिंग आहे मित्रांनो क्लचचं. तर ते सेटिंग कुठे तुम्हाला दाखवतो मी. सेटिंग ह्या बाजूला आहे, तर बघू शकता इथं मित्रांनो. हे जे क्लच आहे, हे क्लच सेटिंग हे दिसते ना तुम्हाला पट्टी, ह्या पट्टीची इथं हा स्टड दिलाय उभा. तर हे 2-4 थ्रेडनं तुम्ही वरती उचलून घेतला स्टड फिरवून वर, तर क्लच सेटिंग तुमचं पुन्हा एकदा परत हाया जागी होतं मित्रांनो. आणि जेव्हा पूर्ण सेटिंग संपतं तर तेव्हा समजून जायचं की आपली क्लच प्लेट संपलेली आहे, म्हणजे गेलेली आहे. तर मित्रांनो, आणखी दुसरी गोष्ट काय आहे, आता काय शेतकऱ्यांचा काय होतं विषय की आम्हाला रोटर दिलाय चाकाला लावण्यासाठी सेंटर रोटर. तर सेंटर रोटर डायरेक्ट असा बसत नाही. तर मित्रांनो, ह्याला पहिला गिअरबॉक्सचा पाठीमागचा रोटर गिअरबॉक्स सोडवायला लागतो. तर तो कसा सोडवायचा, तर इथं 4 नट आहेत बघा मित्रांनो. हा एक आणि असेच 2 नट पलीकडच्या बाजूला आहेत आणि ह्याचं खाली 2 नट आहेत. इथं बघू शकता तुम्ही, इथं हा एक नट आहे आणि हा एक नट आहे. हे असे नट काढल्यानंतर पूर्णपणे हा रोटर गिअरबॉक्स साईडला निघतो. साईडला निघाल्यानंतर इथली खालचं जी नट आहेत ह्या पट्टीची 3 नट जी आहेत, 1 2 3, हे 3 नट काढल्यानंतर इथं खोबळा बसतो आपला. ते खोबळा कुठला आहे तुम्हाला ते पण दाखवतो मित्रांनो मी. खोबळा आपल्याकडे आहे, तर अशा पद्धतीचा खोबळा आहे. हा खोबळा बरोबर तिथे खाली बसतो, जिथून आपण 3 नट खालची काढणार आहे त्या 3 नटाचा खोबळा बसतो आणि या पाठीमागे डीप पट्टी बसती आणि मगच आपण सेंटर रोटर लावू शकतो मित्रांनो. तेव्हाच ते सेंटर रोटरचं काम करतं. तर शेतकऱ्यांना कसं आहे, अशी की थोडी माहिती आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरनं मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला काय केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे आणि सबस्क्राईब केलं पाहिजे. तरच तुम्हाला ह्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि अधिक माहिती तुम्हाला भरपूर युट्यूबद्वारे तुम्हाला मिळत जाणार आहे. तर त्यासाठी त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा हा जो आपला चॅनल आहे, ह्या चॅनलला आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा, फॉलो करा मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर हे जे मशीन आहे, एअर कूल्ड मशीन आहे इंजिन, हे काय होतं, हवेवरती थंड होतं. जेणेकरून तुम्ही 2-3 तास शेतामध्ये चालवलं, एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही थांबला की ते ऑटोमॅटिक इंजिन थंड होऊन जातं. आता ह्याला हँडल सुद्धा खालीवर तुमच्या हाईटनुसार ऍडजस्टेबल सिस्टम आहे मित्रांनो. पुन्हा ह्याला पाठीमागची चाकाची खोली कमी जास्त लावण्यासाठी पाठीमागं चाक सुद्धा दिलेले. आणि ह्या मशीनचं सांगायचं झालं तर ही भारतातली इंडियातली सगळ्यात मोठी कंपनी असून मेक इन इंडिया आहे मित्रांनो. ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग बेंगलोर मध्ये होतं मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, माझं हे सांगणे की अवश्य तुम्ही त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी साताराला भेट द्या
आणि एकदा मशीनची ज्याला घ्यायची आहे मशीन त्यांनी तुम्ही भरपूर तुम्हाला इथं माहिती मिळेल त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये. आणखी जर तुम्हाला या कोण लांबून जर आपल्यासाठी बोलत असेल तर त्यासाठी नंबर दिलेला आहे आपण स्क्रीनवरती 9145233737 ह्या नंबरला तुम्ही कॉल करून अधिक माहिती आणखी मशीनबद्दल घेऊ शकता. आणि पोचची सुद्धा सुविधा आहे आपण मित्रांनो. हे मशीन जरी तुम्हाला पोच पाहिजे असलं तरी जर लांब असलं तर मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला आपण ट्रान्सपोर्टने पाठवू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे 1 ते 2,000 रुपये बुकिंग करून तुम्हाला सीओडी पद्धतीने आपण तिथे जागेवरती पोच करणार आहे मित्रांनो. ह्याला सबसिडी सुद्धा आहे, ह्याला सबसिडी सुद्धा मिळते मित्रांनो सरकार मान्य. तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीला भेट द्या किंवा कॉल करा. धन्यवाद.